आज आपण पाहणार आहोत भगवद्गीतेचा 6वा अध्याय, श्लोक नंबर 17. कुणाचा तरी आवाज येतोय. ओके, हा ठीक आहे चला. ओके, तर आपण प्रार्थनेने चालू करूया. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. नाना शास्त्र विचारणे कनितमो षड्धर्म संस्थापको लोकानां हितकारिणो त्रिगुणमन्यो शरण्याकरो श्री राधा कृष्ण पदारविंद भजनानंदनि मुक्तादिको वंदे रूप सनातन रघुवंशी जीवकालको सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः ज्ञानं तपोवहनं च वेदैश्च सर्वैरावणिः वेद्यो वेदान्तकृतवेदविदेव च. हरे कृष्णा. मी श्लोक शेअर करतो. मी श्लोक म्हटलं करतो. ओके ओके, तर श्लोक नंबर आपण 16 पाहिला होता, तर आज आपण 17 पाहूया. मी एकदम म्हणतो, कोणाला रिपीट करायचं तर रिपीट करू शकता. युक्ताहार विहारस्य युक्ताहार विहारस्य युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. योगो भवति दुःखः. हरे कृष्णा प्रभुजी. थँक्यू माताजी. एकदा पूर्ण श्लोक म्हणतो. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. आजच्या श्लोक मध्ये इथे भगवान काय म्हणत आहे आपण पाहूया. त्याचं मराठी रूपांतर मी केलेलं आहे, मी ते शेअर करतो. Let's see that. ओके, समानार्थी शब्द शब्दार्थ नाही, डायरेक्ट भाषांतर आणि तात्पर्यामध्ये जातो. जो मनुष्य आपल्या आहार, झोप, मनोरंजन आणि कार्य यामध्ये संयम पाळतो, तो योगाभ्यासाच्या माध्यमातून सर्व भौतिक दुःखांवर मात करू शकतो. तात्पर्य छोटस आहे, पण वाचूया. तात्पर्य श्रीप्रभुपादद्वारे. श्रीप्रभुपाद जय. अति खाणे, अति झोपणे आणि अति मनोरंजन करणे किंवा इंद्रिय सुखाच्या मागे धावणे या शरीराच्या नैसर्गिक मागण्या योग अभ्यासातील प्रगतीसाठी मोठा अडथळा ठरतात. आहाराच्या बाबतीत संयम तेव्हाच शक्य होते जेव्हा मनुष्य भगवंताला अर्पण केलेला प्रसाद स्वीकारण्याची सवय लावतो. भगवद्गीतेच्या 9.26 मध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की त्यांना पत्र, पुष्प, फळे, धान्य, दूध इत्यादी सात्विक पदार्थ अर्पण केले जातात. त्यामुळे श्रीकृष्ण भावनामृतच्या साधक आपोआपच मनुष्याला
आपोआपच मनुष्याला अयोग्य किंवा तामसिक अन्नाचा त्याग करतो. झोपेच्या बाबतीत कृष्ण भावनामृतील व्यक्ती नेहमी भगवंताच्या सेवेत जागरूक असतो. त्यामुळे आवश्यकतेपेक्षा अधिक झोपण्यात घालवलेला वेळ हा तिच्यासाठी मोठा तोटा मानला जातो. अव्यर्थ कालत्व म्हणजेच कृष्ण भावनामृताच्या साधक आपल्या आयुष्यातील एक क्षणही भगवंताच्या सेवेशिवाय व्यर्थ जाऊ देत नाही. या बाबतील शील रूप गोस्वामी हे आदर्श उदाहरण आहेत. ते सदैव श्रीकृष्णाच्या सेवेत मग्न असत आणि दिवसातून 2 तासांपेक्षा कमी झोप घेत असत. काही वेळा तर त्याहूनही कमी. तसेच श्री हरिदास ठाकूर दररोज आपल्या जपमाळेवर 3 लाख हरिनामचा जप पूर्ण केल्याशिवाय न प्रसाद ग्रहण करत न झोप घेत. कार्याच्या बाबतीत कृष्ण भावनामृतातील व्यक्ती श्रीकृष्णाच्या सेवेशी संबंध नसलेली कोणतेही कार्य करत नाही. त्यामुळे त्याची सर्व कर्मे संयमित असतात आणि इंद्रिय तृप्तीच्या इच्छेपासून पूर्णपणे मुक्त असतात. जेव्हा इंद्रिय तृप्तीचाच प्रश्न राहत नाही तेव्हा भौतिक मनोरंजनाचीही गरज उरत नाही. अशा प्रकारे जो मनुष्य आपल्या कार्य, वाणी, झोप, जागरण आणि शरीराशी संबंधित सर्व व्यवहारांमध्ये संयम पाळतो तो भौतिक दुःखांपासून मुक्त राहतो. हरे कृष्ण. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नामने नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारणे. हरे कृष्ण. तर आजच्या श्लोक मध्ये आपण पाहत आहोत की इथे भगवान आपल्याला काय सांगत आहेत. एक की जसं आपण जर पाहिलं मागचे जे श्लोक पाहिले तर ऑलमोस्ट 10व्या श्लोक पासून भगवान योग साधनेमध्ये कसं रेग्युलेशन असलं पाहिजे ते सांगत होते. आणि मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं मागचा जो श्लोक होता 16 नंबर त्यामध्ये कमी झोपणे, कमी खाणे ह्याच्यावरती त्यांनी भर दिली होती. आता आजच्या श्लोकमध्ये इथे भगवान काय सांगत आहेत की आजच्या श्लोकमध्ये पण तेच म्हणजे तो जो कन्सेप्ट आहे मॉडरेशन की एकदम अति करू नका म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे आयदर खाण्यामध्ये, इंद्रिय तृप्तीमध्ये किंवा एकदम म्हणजे एकदम असं म्हणजे इव्हन जे तुम्ही जे साधना करताय साधनामध्ये पण इथे भगवान सांगतात की तुम्ही एक रेग्युलेशन ठेवा. तुम्ही जसं एक मिनिट मी तो श्लोक काढतो मागच्या श्लोक मध्ये ओके पुढे येतो. ओके ठीक आहे. तर इथे भगवान सांगतात की आपल्याला संयम सॉरी नॉट संयम बट मॉडरेशन म्हणजे एक मध्यस्थ अवस्था आपल्याला स्वीकारली पाहिजे. एकदम जास्त पण नाही केलं पाहिजे आणि एकदम कमी पण नाही केलं पाहिजे. तर हे भगवान आपल्याला या श्लोकमध्ये सांगत आहे आणि ते का सांगत आहेत ते पण आपण पाहूया पुढे. तर आजच्या श्लोकमध्ये ते सांगत आहेत की युक्त आहार जो आहे आपला तो युक्त असायला पाहिजे. काही लोक बघतात एकदम म्हणजे इतकं काही आवडला की म्हणजे ओव्हर लिमिट करतात. अरे अजून पाहिजे अजून पाहिजे. गुलाबजामुन आवडला अरे अजून पाहिजे. पनीरची काही भाजी असली किंवा दुसरी कुठली आवडती भाजी असली की अजून पाहिजे अजून पाहिजे. सर अति करतात किंवा काही लोक जे एकदम कमी खातात तसं नाही करत. इव्हन इटिंग टू लेस म्हणजे एकदम कमी जरी खाल्लं तरी ते जे शरीराला जे पोषण पाहिजे ते भेटत नाही. म्हणून भगवान सांगत आहे की कशामध्ये आहारमध्ये, विहारमध्ये, मनोरंजनामध्ये म्हणजे मनोरंजन असं पण नाही एकदम जीवन ड्राय एकदम असं पण नाही आणि एकदम पण नाही की एकदम म्हणजे त्याला ड्राय जीवन नको आहे त्याला सुखा जीवन नको म्हणून तो एकदम एवढं इंद्रिय तृप्तीमध्ये घुसतो की तो काही कशाचं लक्षातच राहत नाही ते असं पण नाही पाहिजे. सो आपलं एक म्हणजे हे जर पाहिलं आपण तर हे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत हे खास एक योगीसाठी आहे आणि खास करून जर पाहिलं ते एक जे
ग्रहस्थ व्यक्ती आहे त्याच्यासाठी आहे. जो ग्रहस्थ आहे तो एकदम म्हणजे कुठल्याही एक्स्ट्रीमला राहू शकत नाही. म्हणजे एकदम मनोरंजन केलं तरी चालणार नाही, एकदम म्हणजे असं मी काही करणार नाही, मी भक्ती करत आहे, म्हणजे हे नाही करणार ते नाही करणार तसं नाही. म्हणजे फॅमिली बरोबर आपल्याला फॅमिलीला टाइम द्यायचा आहे, मुलांबरोबर राहायचं आहे. तर असं नको व्हायला की कधी पण म्हणजे नवऱ्याला काय पाहिजे तो, हो बाबा मी जरा माळा करते थांब जरा, 1 तासानंतर देते, किंवा मुलांना काही पाहिजे तो, बाबा तुम्ही थांबा जरा मी जप करत आहे किंवा भगवद्गीता वाचत आहे, असं नाही. तो आपल्याला ते एक ग्रहस्थाचं जीवन कसं जगायला पाहिजे ते आपल्याला इथून भगवान सांगत आहे, किंवा एक योगीला कसं असं म्हणजे मॉडरेशन जर असेल तर तो कसा चांगलं अजून चांगली भक्ती करू शकेल आणि चांगला योग करू शकेल. तर इथे रेग्युलेशन वरती खूप इथे भर दिलेला आहे, आणि डिसिप्लिन, बॅलन्स पाहिजे आणि डिसिप्लिन पाहिजे इथे, त्याच्यावरती भगवान जोर देत आहेत. आणि म्हणजे असं नको व्हायला की जास्त आहार किंवा जास्त विहार किंवा जास्त निद्रा हे सगळं आपण जे आहे ते एकदम कमी पण नको. मागच्याच पण आपण पाहिलं एकदम कमी झोपलं तरी हेल्थ इश्यू होऊ शकतात, किंवा जास्त झोपलं तरी हेल्थ इश्यू होऊ शकतात. सो मॉडरेट म्हणजे मॉडरेशन खूप इथे महत्वाचं आहे. इव्हन म्हणजे विहार बद्दल जे सांगितलं आहे, तर विहार बद्दल म्हणजे असं आहे की काही लोक म्हणजे इतकं एन्जॉयमेंट मध्ये सारखं पार्टीज, मूवी, डान्स क्लब किंवा अशा गोष्टीमध्ये म्हणजे इतकं म्हणजे लिमिटच्या बाहेर, म्हणजे काही ना काही त्यांना मनोरंजन पाहिजे, किंवा काही म्हणजे, आणि असले व्यक्ती जेव्हा भक्तीमध्ये येतात, तर एकदम सगळं नाही मला मी आता काही करणार नाही असं, आणि एकदम जीवन जे एकदम ड्राय करून टाकतात. बट आपण जे आहोत आपण ग्रहस्थ आहोत. आपल्याला आपल्या जे परिवाराबरोबर राहायचं आहे, आपल्याला बायकोबरोबर, आई वडिलांबरोबर, पोरांबरोबर वी हॅव टू रेसिप्रोकेट. तर ते त्याच्यासाठी युक्त विहार, कधी आपण मुलांबरोबर कधी पिकनिकला गेलो, चला पिकनिक कुठे, चला जसं सोनल माताजी, चला आपण जुहूला जाऊ, मंदिरमध्ये दर्शन करूया. तर इट इज सो नाईस. म्हणजे तेच कार्य करत जसं लोक पण जेवतात, आपण पण भक्त लोक पण जेवतो, पण पण भगवंताला भोग लावतो आणि ते खातो. आपल्या ट्रिप किंवा पिकनिक म्हणजे कधी कुठल्या स्पिरिच्युअल ठिकाणी, कधी वृंदावन धाम, किंवा असं काहीतरी म्हणजे एक असं ठिकाणी असतं. सर बॅलन्स जो आहे तो एकदम तो ठेवला पाहिजे इथे भगवान सांगत आहे. आणि काम पण जे आहे इट शुड बी रेग्युलेटेड. म्हणजे असं पण नाही की एकदम कामामध्ये आहे तर 16 तास 18 तास काम करत आहे, तसं पण नाही पाहिजे. तर हे सगळं जे आहे खूप ह्याच्यामध्ये हे पाहिजे, आणि तसं जर केलं तर लाईफ ह्याला प्रभुपादजी म्हणतात की दिस विल बी आर्टिफिशियल रिनाऊन्सिएशन, म्हणजे म्हणतात ना आर्टिफिशियल रिनाऊन्सिएशन नाही पाहिजे आपलं. हे प्रॅक्टिकल माणूस त्यामध्ये असेल, जसं आपण बरेच वेळेस उदाहरणं पाहिली. तुकाराम महाराज ते ग्रहस्थ होते, पण किती चांगलं ते भक्तीमध्ये होते, सगळ्यात म्हणजे इतके मोठे भक्त होते. तर तसं असायला पाहिजे, म्हणजे इट शुड नॉट बी जस्ट बरोबर म्हणजे सरफेस वरती नाही, सुपरफिशियल नाही नसावं. आणि आपण हे शिकू शकतो की याच्यातून की आपलं जे शरीर आहे ते एक माध्यम आहे भगवंताच्या सेवेसाठी. तर ह्याचा जर आपण चांगला उपयोग केला तर आपण भगवंताची भक्ती करू शकतो. पण ह्याला जास्त आपण मनोरंजनामध्ये किंवा इंद्रियतृप्तीमध्ये लावलं तरी चालणार नाही, आणि एकदम शरीर आजारी पडलं एकदम क्रश तसं झालं तरी चालणार नाही, आपण भगवंताची भक्ती करू शकणार नाही. तर इट्स अन इन्स्ट्रुमेंट. आपल्याला भगवंताची भक्तीमध्ये ते लावलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी आपलं ते फिट ठेवलं पाहिजे, आणि आपला उद्देश तेच असतो की मी कसं चांगलं भगवंताची भक्ती करू शकेन. आणि इथे आपण पाहतो आहोत की हा जो उपदेश आहे भगवान अर्जुनाला देत आहे, आणि अर्जुन एक योद्धा होता, क्षत्रिय होता. त्याला बोलले नाही बाबा तू जंगलात जा,
एका पायावरती उभा राहा आणि तपस्या करत बस, नाही. तुझं तुझे कर्म आहे, युद्ध करायचं तुझं कर्म कर आणि ते भक्ती करत राहा. माम अनुस्मर युद्धच्या, युद्ध करत राहा आणि माझं स्मरण करत राहा. तसं इथे आपल्याला जर करायचं असेल तर वी हॅव टू बी बॅलन्स्ड. बॅलन्स हे आहे खूप एक महत्वाचं, खास करून एक भक्ताच्या जीवनामध्ये खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. काही कधी कधी म्हणजे मी हिलर असल्यामुळे काही असे केसेस मी बघतो की काही जे आहेत अति इंद्रियतृप्तीमध्ये आहेत म्हणून त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम आहे हजबंड वाईफ मध्ये, किंवा जर एक कोणतरी एक एवढा भक्ती करत आहे की दुसरा वैतागला, मला याच्यावर नाही राहायचं, तर म्हणजे खूप म्हणजे एक गृहस्थ म्हणून विट शुड बी व्हेरी व्हेरी बॅलन्स्ड आणि त्याला तसं ते जीवन काढलं पाहिजे. तर मेन उद्देश हाच आहे, आपण जो पाहतोय कन्सेप्ट जो भगवान सांगत आहे की प्रत्येक गोष्ट आपल्याला बॅलन्स्ड केली पाहिजे. योग करताना कसं बसलं पाहिजे आपलं, कसं म्हणजे जास्त खाली नाही जास्त वरती नाही, एकदम व्यवस्थित भगवान जे आहे कसं एक प्रॅक्टिकल, म्हणजे जर भगवंतानी सांगितलं असतं जा हिमालयावरती, हिमालयाच्या टोकावरती एका पायावरती तपस्या करा 10 वर्षासाठी, आपण किती लोक गेलो असतो. जस्ट इमॅजिन. भगवान सांगतात ठीक आहे, खा पण लिमिटेड खा, मनोरंजन पण करा पण लिमिटेड. सो दिस इज फॉर जनरल पीपल, नाही सगळ्यांसाठी आहे. म्हणजे जर भगवान त्यांनी सांगितलं असतं तुम्ही खायचं, जसं आपण जर पाहिलं भागवतामध्ये ध्रुव महाराजनी हळूहळू सगळं बंद केलं. पहिले 6 महिने त्यांनी खायचं आय थिंक 3 मंथ्स आय थिंक खायचं सोडून दिलं. मग पुढचे 3 महिने त्यांनी पाणी प्यायचं सोडून दिलं. मग असं मग ते ड्राय लिव्स वर आले. ते ड्राय लिव्स म्हणजे जे सुखे पान वगैरे असं काहीतरी जे ते खावं, पाणी पण सोडलं. मग पुढचे जे 3 महिने तर मग असं श्वास घ्यायचं, तर श्वास घ्यायचं पण त्यांनी ते सोडून दिलं. तर त्या प्रकारची तपस्या हे फक्त म्हणजे जे उच्च कोटीचे भक्त आहेत ते करू शकतात, आपल्याला ते जमणार नाही. आणि भगवंतानी भगवद्गीता एक साधारण व्यक्तीसाठी दिलेली आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही तपस्या करू नका किंवा एका पायावरती उभं राहू, नाही, ते पण करा, पण ऍटलिस्ट बेसिक पहिला हे तर चालू करा. म्हणजे इझी करण्यासाठी, सिम्प्लिफाय करण्यासाठी. डायरेक्ट कुणाला आपण पीएचडी करायला सांगू शकत नाही. अरे बाबा नर्सरीमध्ये आधी नर्सरीमध्ये जा, प्रायमरी एज्युकेशन घे, सेकंडरी एज्युकेशन घे, मग ग्रॅज्युएशन घे आणि मग हो डायरेक्टली जर ते एका लहान बाळाला सांगितलं तुला पीएचडी कोर्स कोर्स करायचा आहे तो पळून जाईल, तो ही विल नॉट टेक इट. भगवान पण असं आपल्याला हळूहळू हळू ते देत आहेत. तर असं पण नाहीये की त्या त्या गोष्टीचं काही व्हॅल्यू नाहीये. तर दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट, पण सगळ्यात महत्वाचं आहे की आपण ऍटलिस्ट त्या ट्रेंड मध्ये त्या ह्याच्यामध्ये आपण बसलो पाहिजे. तर म्हणून भगवान इथे हळूहळू हळू हे देत आहे तिथे. आणि असं केल्याने काय होईल, हळूहळू जे आपण सर्व आपले जे कामेच्छा किंवा इंद्रिय तृप्तीची इच्छा आहे ती पण हळूहळू कमी होत जाईल. आता सगळ्यात मोठं आपलं जे बंधन आहे, लोक भगवंताकडे का येऊ शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये इंद्रिय तृप्तीची एवढी भावना आहे की त्यांना भगवंतासाठी टाइम नसतो. त्यांना त्यांना सांगावं लागतं बाबा थोडस भगवद्गीता वाचा, थोडा क्लासमध्ये या, थोडा मंदिरात जा. तर ते त्यांना अजिबात होत नाही, कारण ते इतके ते हे जे भौतिक इच्छा आहे ते लोकांना ते पकडून ठेवतात. तर ते हळूहळू कमी करण्यासाठी म्हणजे सडनली कोणी ते असं म्हणजे एक जादूची छडी फिरवली आणि ते जाईल असं होणार नाही. स्लोली स्लोली इट विल हॅपन. तर ते आपल्याला ह्या मार्गाने ते होऊ शकते आणि म्हणून भगवान आपल्याला असं आदेश, आपल्याला जे उपदेश या भगवद्गीतामध्ये देत आहेत. तर एक दोन म्हणजे असं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन्स म्हणून मला जस्ट म्हणजे हेच सांगायचं होतं की म्हणजे भगवान इथे डायरेक्टली आपल्याला इच्छा दाबून का टाकायला सांगत नाहीये, पण
इन्स्टेड ऑफ त्याला दाबण्यापेक्षा त्याला प्युरिफाय करा हळूहळू. जसं आपलं खाणं आहे. आपण बाहेर आधी सगळे म्हणजे KFC हे म्हणजे सगळे म्हणजे बर्गर किंग सगळे म्हणजे मोठे मोठे जे ब्रँड आहेत सगळे ते सगळे आपण ते खाल्ले होते. पण आता कसं आपण रेग्युलेटेड आहे आपलं खायचं तेच म्हणजे पिझ्झा पास्ता सगळं खातो आपण. बट आपण पहिल्या घरी बनवतो भगवंतासाठी, भगवंताला भोग लावतो आणि मग ते ग्रहण करतो. तर वी हॅव टू प्युरिफाय स्लोली स्लोली आपले जे आहे म्हणजे आपलं या पद्धतीने ते शुद्ध होत. त्याच्याने आपलं मन शुद्ध होईल, आपलं शरीर शुद्ध होईल आणि मग आपण चांगल्या भक्तीमध्ये ते त्याचा वापर करू शकतो. तर हेच पॉइंट होते माझ्याकडून. अजून काही नाहीये तर मी थांबतो इथे. तर आपण असं सांगू शकतो की आपल्याला भगवान जसं एक मोठा व्यक्ती कसं एक लहान बाळाला हळूहळू प्रेरणा देतो त्याला जीवनामध्ये कुठल्या तरी त्याच्या गोलकडे पुढे जाण्यासाठी, तसं भगवान आपल्याला भक्तीकडे पुढे नेण्यासाठी एक डोस देत आहेत. बाबा ठीक आहे, युक्त करा, हा पण लिमिटेड, जास्त पण नको कमी पण नको. तर हे आपण जर केलं तर चांगलं आपण भक्ती करू शकू. तर या मेसेज बरोबर मी इथे थांबतो. कुणाला काही प्रश्न असतील, काही ऍडिशनल पॉइंट असेल तर आपण घेऊया. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप की जय. शिल प्रभुपाद की जय. इस्कॉन गुरुवृंद की जय. हरे कृष्ण. येस माता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूपच छान. युक्त आहार विहार असं तुम्ही सांगितलं त्या श्लोकाच्या शब्दांमध्ये तो अर्थ आहे की पण ती खूप छीन लाईन आहे की तो समजणं की म्हणजे की कुठे थांबायचं नक्की साधना करताना सुद्धा म्हणा किंवा त्या आवाज येतो ना काहीतरी ऐकायला मागून. नाही नाही मला नाही. हो, हो मला येतोय येतोय. येतोय 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 येतोय. आता थांबला तर असं की ही खूप थीन लाईन आहे तसं बघायला गेलं तर त्याच्यामध्ये थांबायचं नक्की कुठे थांबायचं आणि कुठे अजून पुढे जायचं किंवा आपण आणि काही गोष्टी आपण अनुभवाने पण शिकतो की मी काय केलं की अति होतंय ते किंवा काय केलेलं अति होतंय आणि काय केलं तर कमी होतंय म्हणजे ते आपण आपल्या अनुभवाने आणि ते गायडन्सने आपण शिकू शकतो. सिनियर वैष्णव त्यामुळे आपल्याला नेहमी भक्तांच्या संगतीत राहणं हे समजण्यासाठी खूप गरजेचं आहे असं इन शॉर्ट बघितलं. हरे कृष्ण प्रभुजी. चला तुम्ही. खूप खूप एक मुद्दा असं समजायचं की हे अति होत आहे किंवा फार म्हणजे कमी पडत आहे आपल्याला. तर हे जे आपण जसं बघितलं तर जनरलाइज नाही करू शकत. मला नेहमी वाटतं की प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळे त्याचे एन्व्हायरमेंट असतात, त्याचे वेगवेगळे गरजा असतात. ते जनरलाइज केलं की बाबा जसं आता भक्ती करायचं सगळ्यांनी 4 वाजता उठा, तर दॅट इज नॉट पॉसिबल. कारण काही लोक जे आहेत ते 7 वाजता उठतात, काही लोक जे 2 वाजता उठतात. तर म्हणजे एक जनरलायझेशन आपण असं नाही करू शकत. प्रत्येक व्यक्तीने आपली जी काय म्हणतात ना आपली स्ट्रेंथ समजली पाहिजे. आपली कमी मी कुठे कमी पडतो ते समजले पाहिजे. त्याच्यावरती जर त्यांनी काम केलं हळूहळू, जसं जस्ट फॉर एक्झाम्पल आपण जप करण्यासाठी लवकर उठायचं आहे, तर जो व्यक्ती 7 वाजता उठत आहे त्याला जर सांगितलं तू 4 वाजता उठतो, दॅट इज इन अ डे इट इज नॉट पॉसिबल. जर त्यांनी किती मन मारून केलं जरी, तर जास्तीत जास्त 2 दिवस 4 दिवस एक आठवडा नंतर ते परत बंद होत आहे. म्हणून ग्रॅज्युअल जे प्रोग्रेशन आहे ते खूप महत्वाचं आहे. हळूहळू म्हणजे त्यांनी हे केलं पाहिजे. जसं 7 वाजता उठतो ठीक आहे, ते 15-20 मिनिटं आधी, अर्धा तास आधी ठीक आहे, 6:30ला उठा आणि मग ते चालू करा. मग त्यांनी महिनाभर केला, 2 महिने केला, अच्छा 6:30 त्याच्या बॉडीला सूट होतं, आता ठीक आहे, मग आता 6 करा. तर ते ग्रॅज्युअली करू शकतो. किंवा इव्हन माळा जे आहे, जो अजिबात काही माळा करत नाहीये त्याला सांगितलं तू 16 माळा कर, तेही होणार नाही. ठीक आहे, म्हणून आपण
कुठे नवीन ठिकाणी जातो, अरे बाबा तुम्ही काही करत नाही, अच्छा ठीक आहे बाबा, तुम्ही प्लीज एक माळा करा. आणि तेच मग एक माळा तो जेव्हा करायला लागतो त्याला सांगतो, हो अरे अजून तो एक माळा करतोय, तो तर 4 माळा केली पाहिजे. आणि मग असं हळूहळू त्याला आपण ते ग्रॅज्युअली त्याला वाढवत जातो असं. तर प्रत्येकाने जे आहे ते आपले स्वतःचे लिमिट्स समजले पाहिजे आणि कुठे अति होत आहे आणि कुठे कमी पडत आहे ते स्वतःला ते समजू शकेल त्याला, की मी आता या गोष्टीमध्ये एकदम अति करतोय किंवा मी एकदम कमी. मेन जर बघितलं तर एक जनरल क्रायटेरिया जर जसं समजायचं असेल लॉजिकली, तर आपल्या परिसरावर, आपल्या एन्व्हायरमेंट वरती जर फरक पडत नसेल म्हणजे आपण व्यवस्थित बॅलन्स करत आहोत. पण आपला नवरा वैतागला किंवा बायको वैतागायला लागली किंवा पोरं वैतागायला लागली म्हणजे वी हॅव टू बी समटाइम्स दे आर म्हणजे असं पण आहे की ते अति करतात कधी कधी, बट वी हॅव टू बी बॅलन्स्ड. म्हणजे एकदम म्हणजे त्यांना पण असं पण नाहीये की हा त्यांना ठीक आहे चला हे करतात ना ते आपलं. आता जसं काही भक्त लोक एकदम सकाळी 4 वाजता उठून जोरात शंख बिंख वाजवायला लागले, जोरात घंटी बिंटी टांग 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 टांग, तर घरचे सगळे घरचे तर घरचे बाजूवाले पण वैतागतील हे बाबा काय करताय तू. सो वी हॅव टू बी सेन्सिबल आणि आपलं जे लाईन आहे ते स्वतः ड्रॉ केले पाहिजे की हे मी इथपर्यंत करू शकतो. माझे घरवाले, माझे नेबर्स, माझे ऑफिसवाले ते इतकं म्हणजे इतकं केलं तर चालेल. आणि मग ते हळूहळू मग ते सेट करत गेलो आपण तर ते पुढे तसं वाढत जाईल मग आपलं. हरे कृष्ण. येस प्रभूजी, हरे कृष्णा. मस्त, तुम्ही छानच एक्सप्लेन केलं पुढे. थँक्यू सो मच. हरे कृष्ण. ठीक आहे, अजून असं काही कमेंट्स नसतील तर आपण थांबूया आणि पुढच्या गुरुवारी भेटूया आपण. पुढचा जो श्लोक आहे तो पण खूप छान आहे. 17वा श्लोक जो आहे, 17व्या श्लोक मध्ये इथे भगवान इथे सांगत आहे की जेव्हा योगी हे योग करतो आणि मन हे सगळं तो डिसिप्लिन मध्ये ठेवतो तेव्हा काय होतं. तर हे आतापर्यंत जे सांगितलं भगवंताने ते केलं तर काय होईल, रिझल्ट जे आहे ते भगवान सांगणार आहे. तर ते आपण पुढच्या आठवड्यात पाहूया. हरे कृष्ण. भगवद्गीता यथारूप की जय, श्रील प्रभुपाद की जय, इस्कॉन गुरुवृंद की जय, सर्व उपस्थित भक्तों की जय. हरे कृष्णा. थँक यू एव्हरीबडी. हरे कृष्णा. थँक्यू प्रभूजी. थँक्यू हरे सो मच. कृष्णा प्रभुजी. हरे कृष्णा. हरे कृष्णा प्रभूजी. दंडवत प्रणाम. हरे कृष्णा.